डोळे बांधले महाराज गेले तिथं
कळतं ते माझ्याची चालू टाकतात ते चुकून पुन्हा डोळे उघडायचे समोर काय दिसायचे विठ्ठल दिसायचे आणि मग आत्मा महादेव त्या ठिकाणी आकाशवाणी अरे अरे नरहरी मीच विठ्ठल आहे आणि मीच कोण आहे महादेव आहे. तेव्हा कुठे नर आणि सोना देवा तुझा मी सोना देवा तुझा मी जन्म घेतो जन्म घेणे लागे वासनेच्या म्हणजे
वासनेमुळे आम्ही जन्माला येतो, पण देवाच्या ठिकाणी वासना नाही, देवाच्या ठिकाणी पाप नाही. आणि देवाच्या ठिकाणी महाराज या ठिकाणी म्हणतात की केलेलं कर्म देखील देव शिल्लक ठेवत नाही, तर संत देखील केलेले कर्म शिल्लक ठेवत नाही. जे कर्म असतं ते पूर्ण करून इथं जातं. आमचं तर मरताना म्हणतो पलीकडे जागा घेतली खूप बरं झालं, एवढ्या करता परत जन्म घ्यावा लागतो. सांगण्याचं तात्पर्य केले कर्म झाले की भोगाले उपजले गेले ऐसे किती. देवाच्या ठिकाणी कर्म देव अहो द्वापार युगात त्यांनी कंसाला मारलं, शिशुपालाला मारलं. त्यांनी सध्या विचार केला की आता आपण काय करूया, एखाद्याला मार्ग ठेवूया. ठेवलं का? नाही ठेवलं. त्याच्या युगामध्ये रावणाला मारलं, कुंभकर्णाला ठेवलं का? नाही ठेवलं. सांगण्याचं ते पूर्ण कर्म करतं देव. त्यातून संत देखील या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला परमेश्वराने केलेलं कर्म पूर्ण कर्म करतात महाराज. आणि या देहात आल्यानंतर या जीवाच्या ईश्वराची भेट घेतल्यासाठी सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे. परंतु हा जो जीव आहे हा या ठिकाणी कर्म शिल्लक राहतं, वासना शिल्लक राहते, पापही शिल्लक राहतं. त्याच्यावर जीवाला काय घ्यावा लागतो? त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संख्या असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून महाराजांचा त्या ठिकाणी धर्म रक्षावय अवतार घेशी, धर्म रक्षावय अवतार घेशी, अवतार घेशी. आणि काय करतो देव? आपण करतो दुसरं करतो. Thank you.
व्यवहार होण्यासाठी मला सांगा तीन प्रकारच्या सत्ता आहेत.
सत्ता किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या. एक व्यावहारिक सत्ता आहे, एक परमार्थिक सत्ता आहे आणि एक प्रतिभाषिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता म्हणजे काय? ज्या वेळेस आपल्याला त्या गोष्टीचं अधिष्ठान कळल्यामुळे ती सत्ता नष्ट होते, त्याला म्हणतात व्यावहारिक सत्ता. दुसरे परमार्थिक सत्ता जी आहे, ब्रह्म ज्याला आपण म्हणतोय, ब्रह्म कोणत्याही गोष्टीने आपल्याला ते बात करता येत नाही, पण त्याला म्हणतात परमार्थिक सत्ता. आणि अधिष्ठान कळलं की ती सत्ता नष्ट होते, त्याला म्हणतात प्रतिभाषिक सत्ता. उदाहरणार्थ आता जर म्हणतो व्यावहारिक सत्ता म्हणजे काय? लाकूड जे आहे ते लाकूड पाण्यात टाकलं तर जळेल कायची हे होईल. ते लाकडाला जाळण्यासाठी काय पाहिजे? अग्नी पाहिजे. त्याचप्रमाणे महाराज म्हणतात या ठिकाणी हा जो मनुष्य आहे हा व्यावहारिक सत्तेमध्ये या ठिकाणी असल्यामुळे देवाला व्यावहारिक सत्तेमध्ये त्या ठिकाणी अवतार घेऊन यावं लागतं, तेव्हा त्यांचं ते क्रिया होतं. दुसरं जे आहे परमार्थिक सत्य ब्रह्म आहे. ब्रह्माला तुम्ही किती म्हणा या ठिकाणी नाही म्हणू. एखादा तुम्ही या ठिकाणी देव नाही का देव या ठिकाणी जळीश्वरी भरला तुकाराम महाराज त्या ठिकाणी किंवा ब्रह्मसत्ता कधीच नाहीच होत नाही. आणि प्रतिभाषिक सत्ता म्हटलेली आहे. प्रतिभाषिक सत्ता म्हणजे एखादं अधिष्ठान त्या ठिकाणी आपल्याला कळालं की ती सत्ता नाहीच होते. लाईट गेले, आता लाईट गेली, दार लावलो आपण, जाताना आपल्याला काहीतरी दिसलं आलं, तुम्ही काय म्हणता? काय साफ आहे. सर्वजण येतील, एक जण येईल म्हणजे फॅक्टरी घेऊन, आणि फॅक्टरी आतापर्यंत आम्ही काय समजत होतो त्याला साफ समजत होतो, पण फॅक्टरीचा लाईट पाहिला मग काय दिसली? ती दोरी दिसली. म्हणजे त्या दोरीचा सापाचा काय झालं? भाग निघू द्याल म्हणून त्याला प्रतिभाषिक सत्ता ठेवतात. तुम्ही सिनेमा पाहायला जात असाल, संत चित्रमंदिरमध्ये पिक्चर लागला लंका दहन आणि मारुतीने लंका पेटून गेली, धड 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 आपल्याला त्या पडद्यावर लंका पेटताना दिसली. सर्व लोक पळून आले, पळून आले का? ते जाळ होता तो खरा होता का? म्हणजे कसा होतो? भास होता त्याचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला ते पाणी दिसतं, आपल्याला मृगजल म्हणतात त्याला, तो भास आहे, त्याला म्हणतात प्रतिभासत्ता. आणि म्हणून देवाला व्यावहारिक सत्तेमध्ये येऊन कार्य करावं लागतं, म्हणून देव अवतार घेतो. दुसरी सत्ता जी आहे की देव या ठिकाणी तो निर्गुण निराकार आहे. मग निर्गुण निराकार असताना तो कसा अवतार घेतो बा? तर निर्गुण निराकार परमेश्वर मायेचे साह्य घेऊन या ठिकाणी अवतार घेतो. मायेचं म्हणजे आपला सत्य आहे की पंचमहाभूताचा आहे, 3 गुणाचा आहे. अशाच प्रकारे देव देखील पार्थिव देह घेतो आणि या ठिकाणी येतो, म्हणजे मायेचा आश्रय घेऊन येतो. म्हणून करणे तो सगुण गुण माया आधी कोलाटीनं केला, अशा प्रकारे मायेचा. आणि तिसरा जो आहे, तिसरी शंका आहे की देवाला स्वतःच अवतार घ्यायची काय करायचे बघ? काय करायचे? इंद्राला सांगायचं काय बघतो, चंद्राला सांगायचं नाही, देव स्वतः आहे तुम्हाला. ये अकबराने एक वेळ सांगितलं क्या बोले तुम्हाला भगवान खुद आता बोले काम करते हो किसली आता कशा करताय तो देव तुमचा अवतार घेऊन या ठिकाणी. आणि महाराज मी तुम्हाला उत्तर देतो, मला फक्त 8 दिवसाची अवधी द्या. 8 दिवसाची अवधी द्या. त्या बिरबलाने काय केलं महाराज? सुंदर असं बादशाला एक 6 महिन्याचा मुलगा होता, त्याच्या आकारात एक लेकरू तयार केलं पुतळा आणि सांगितलं अविन जिम्मेगी दिन आपले नदी किनारी पहिलं ते मंदिर आपण जाणे का. ते गंगेमध्ये बसले महाराज. ती बाई एक बरोबर घेतलेली आहे आणि तिच्या कानात सांगितलं या बिरबलाने की नदीच्या मध्यभागी गेले की ते काय करायचं? पाण्यात टाकून द्यायचं. पण त्या पैलवाने बरोबर घेतलेले होते आणि गेल्यानंतर ती नद्यामध्ये ती नाव जी मध्यभागात आली आणि बिरबलाने विष्णूच्या बाईकडे पाहिलं, त्या बाईने टाकून दिलं. ते लेकरू होतं, पुतळा होता. पण अकबराला वाटलं आपलंच लेकरू आहे, दिलं पाण्यात टाकून. हो राजपुत्र गीत काय, राजपुत्र गीत काय लागली. ती बाई बोबला, ती बोबलाला लागल्याबरोबर अकबर बादशाने पाण्यामध्ये उडी टाकली. काय केली? पाण्या आणि पाळत होते ते काय निघलं? पावलं निघलं. मग बिरबल म्हणे खाली आणि इथं तर भरपूर पैलवान होती, यांना सांगायचं होतं उडी टाक म्हणून माझ्या वाचतो, तुम्ही का बस? त्याचप्रमाणे हे जे दिसत हे सर्व भगवंताला वाटते माझी काय लेकर आहे आणि लेकरावर आलेलं संकट निवारण्यासाठी स्वतः
स्वतः भगवंत या ठिकाणी येतो आणि म्हणून हो भक्ता राखे पायापाशी दुर्जना ते संवारी. महाराज तुमच्याकडे असं काही उदाहरण आहे का? हो तुकाराम महाराज म्हणे हो आमच्याकडे उदाहरण आहे. कोणतं आहे? काय कोणतं आहे? कोणत्या ऋषीसाठी? अंबर ऋषीसाठी जन्म सोशेले. ही जे बार्शी गाव आहे की बार्शी गाव, त्या बार्शी गावाला अंबरीश नावाचा राजा राहत होता. आणि हा राजा एकादशी करायचा महाराज. आणि एकादशी केली की द्वादशीला उपास सोडायचा. पण एक दिवस काय दुर्वासुनी आले, वसंताईची घरात होती, दिवाळी दसरा. राजा वाटलं बरं झालं की आपल्याकडे आता दुर्वासुनी आलेले आहे, यांना आपण जेवायला सांगू. त्यांचे महाराज द्वादशी सोडायला आपल्याकडे यायचं लवकरात लवकर. तेव्हा मी जातो स्नान करून येतो. तिकडे गेले तर आले 3 महाराज 12 वाजायला आले, पण उपास सोडायचा. ब्राह्मणांना सांगितलं महाराज तुम्ही काय करा, तुम्ही आता जे संकल्प सोडाच लागेल म्हणे. हातावर पाणी घ्या म्हणे, सोडा म्हणे. आता नुसतं पाणी घेऊन सोडलं तर ते काय जेवण झालं का? नाही. संकल्प सोडला. आलेला राजा दुर्वास ऋषी माझ्या अगोदर जेवण घे, संकल्प माझ्या अगोदर सोडला. लगेच केस याच्यातून एक केस उमटला. राजा नदीची राक्षसी निर्माण झाली आणि ती राक्षसी लागली अंबरीशच्या पाठीमागे. अंबरीशतीने भगवान परमात्म्याचा धावा केला. चक्र धावत आलं आणि त्या राक्षसीच्या मागे लागलं. बरं का? त्या राक्षसीच्या मागे त्याचा वेध केला, त्या ठिकाणी वध केला आणि दुर्वास ऋषीच्या मागे लागलो. दुर्वास ऋषी तिथून आलं, तिथे गेले. ते चक्रपूर भगवंतापासून तिथे गेले. भगवंताने ज्यांच्यामुळे सोडलं मी त्याला शरण जा. तिथं आले महाराज. प्रत्यक्ष दुर्वास ऋषी अंबरीश ऋषीच्या पाया पडले, तेव्हा ते चक्र थांबलं. मग अंबर ऋषीसाठी जन्मसृष्टी दुष्ट निर्धारलेली किती एक 3ऱ्या कव्यामध्ये ते तुकाराम महाराजांचा धन्य कृपा सिंधू तुझं उन्नतील आपुल्या तू बोला साधू कर. देवा तू कृपेचा सागर आहे म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाची. तू हा उतरेल पार भव दुष्कर नदीचा तू कृपा सिंधू आहे. धन्य तुझं कृपा सिंधू आपल्या तू बोला साधू. तू वचन दिलेलं आम्हाला. येता धर्मचे गांधी भारत ठीक आहे. म्हणजे तू गीतेमध्ये आम्हाला हे केलेलं वचन दिलं आहे की ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल त्याच्या वेळेस मी काय करेल अवतार घेईल. धन्य तुझं कृपा तू आपल्या तू बोला प्रार्थ करी. तुझं बोलणं खरं कर देवा. आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे तो अंबरीश राजाचं संकट दूर करण्याकरता अवतार घेतले. आताही अवतार घे. आणि आता अनेक अवतार तू घेतले असं पुराणामध्ये देखील दाखलं आहे. शेवटच्या घटनेमध्ये तुका म्हणे तुझं वर्णिती तुका म्हणे तुझं
भक्तासाठी तो अवतार घेतो आणि अनेक युगामध्ये प्रत्येक युगामध्ये अवतार घेऊन भक्तावर आलेले संकट आलेलं आहे. आताही देखील या कलियुगामध्ये याच्या प्रकारचे संकट आलेलं आहे. देवा तू आता काय कर, हे तर सागर आहे तो अवतार घेतो. आणि बरोबर आता तुकाराम महाराज होते कलियुगामध्ये होते, आताही आहेत त्यांच्या नाट्याच्या रूपाने, पण ते द्वापारयुगात नव्हते का? द्वापारयुगामध्ये होते महाराज. उद्धवाचा जो अवतार होता तो तुकाराम महाराजांचा अवतार. आणि अशा प्रकारे देवाला विनंती केलेली आहे. आणि विनंती केल्यानंतर आपल्याला थोडंसं आता मागे जायचं आहे. कोणते युग आहे सध्या? कलियुग आहे. आणि आपल्याला आता द्वापारयुगात जायचं. कुठं जायचं सांगा चालायचं त्याच्याकरता एखादं विमान काही का आपल्याला तिकीट काढायचं. देहरूपी विमान आपल्याला डोळे पिटले की देहरूपी विमान आपण घेऊन आपण जाणार आहोत द्वापारयुगामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि आज आपल्याला गोपाळकृष्णाचा जन्मदिवस काय करायचा आहे? साजरा करायचा आहे. त्याच्याकरता थोडा वेळ गोपाळ
उग्रसेनचा मुलगा कंस, हा कंस अत्यंत पापी महाराज, दुष्ट होता. कसा होता? दुष्ट होता. आणि इतके अत्याचार काय कंस, चाणूर, गोष्टी अनेक असे जरासंध हे त्यावेळेस समर एका काळातले दैत्य महाराज. आणि या दैत्यांनी त्या ठिकाणी उच्छेद मांडला बरं का. आणि राजसत्ता अशी उलटून पडते की काय अशा प्रकारचे झाले. महाराजांनी वर्णन केलेलं आहे, पापीचे भक्त दैत्य ते मारले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. या धरणीवर ओझलं कोणाचं होतं असे पापी लोकांचं बरं का. पापी कलियुगात काय झालेलं आहे की ज्यावेळेस धर्मराजा ते गोपाळकृष्ण, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम एका ठिकाणी म्हटलेले होते आणि त्यांनी त्याला महाराज कलियुगाचे लक्षण सांगा. कलियुगाचे काय करा? लक्षण सांगा. त्यांनी सांगितलं बरं का. धर्मराजाला सांगितलं जा तू पूर्वेकडे जा, आणि भीमाला सांगितलं तू पश्चिमेकडे जा, अर्जुनाला सांगितलं तू उत्तरेकडे जा, आणि नकुल सहदेवाला सांगितलं तू दक्षिणेकडे जा. चारी दिशेला गेले महाराज. आणि जाता येताना आल्यानंतर धर्मराजा विचारलं तुला काय दिसलं? महाराज मी गेलो, मोठ्या डोंगर होता, त्या डोंगरावर मोठा दगड होता, तो दगड खाली घडघडत आला आणि गवताचं पातळ होतं, त्या गवताच्या पाण्याला तो दगड आला. नंतर अर्जुनाला विचारलं, अर्जुना तू पूर्वेला गेला, पश्चिमेला गेला होता, तुला काय दिसलं? आणि मला म्हणे काय मी गेलो म्हणे एक गाय होती आणि ती गाय जवळ एक वासरी होती, ती गाय वासरीला पीत होती. काय करतो? वासरीला पीत होती. भीमाला विचार, भीमा तू दक्षिणेला गेला, तुला काय दिसलं? त्याच्याने महाराज मला ते सगळं म्हणे चालता चालता मला काही दिसलं, पण एका झाडाखाली बसलो म्हणे. बसल्यानंतर त्या झाडाची भाजी आली म्हणजे माझ्या अंगाला चावून घेतली. नंतर नकुल सहदेवाला विचार तुम्हाला काय दिसलं? म्हणजे आम्हाला गेलो म्हणे आम्ही विहिरीजवळ एक विहीर होती, एक लांब विहीर होती म्हणजे असं दिसलं म्हणे या विहिरीचं पाणी जवळच्या विहिरीचं आहे पाहिजे की नाही, ते लांबच्या विहिरीचं चालतं. हे काय म्हणे मुलगा आहे बरं का. त्यांनी विचारलं पण मी सुरुवातीला आता सांगतो नकुल सहदेवाला ते विहिरी दिसल्या 3 जवळच्या विहिरीत पाणी जायला पाहिजे, पण गेलं कुठं? लांबच्या विहिरी. तसं ते कलियुगामध्ये भाऊ जवळ राहते, पण भावाच्या घरी केलेली भाजी सुद्धा शेजारच्या भावाला जाणार नाही, पलीकडच्या गल्लीतल्या बाहेर गेल्या. हे कलियुगाचं लक्षण पाहिजे. दुसरं लक्षण आहे की भीमदादा एका झाडाखाली झोपलेले होते आणि झाडाची फांदीच त्यांना आवडून घेतलं तिला. हे काय म्हणे? काय सांगितलं की ज्याचा आसरा आपण घेऊ तोच आपल्याला बरबाद केल्याशिवाय राहणार. अशा आणि की महाराज नाही का, ज्याच्या आश्रयाला गेले त्या आश्रया घेत, ज्याचा आसरा दिला त्याला आसरा तर देणारच नाही, पण त्याला बरबाद केल्याशिवाय राहणार नाही. तिसरी गोष्ट आहे, अर्जुनाला विचारलं अर्जुना तू काय पाहिजे? म्हणे काय वासरीला पीत होती. असं करणार पाहिजे कामामध्ये. मुलगी नोकरी करून म्हणे बापन माझ्या घरी बसून खाते बरोबर आहे. आणि मग धर्मराजाने विचारलं तू काय पाहिजे? मोठा दगड वळगून चालला नाही का कवचाच्या पात्याला आला. आणि मोठा दगड म्हणजे एक मोठ्या प्रकारचं पाप बने आणि एक धर्म किंवा पुण्याचं जे पात्र आहे त्या पुण्याच्या पात्याला ते आणू नये. म्हणजे ही जी सृष्टी आहे, ही जी पृथ्वी आहे, ही केवळ काही पुण्यवान लोकांनी काय आहे टिकून आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की पापी जे दैत्य होते की त्यांचे एवढे मारले महाराज की धरणीशी त्याचे मोजून झाले. मग त्यामुळे काय झालं की यज्ञ मोडलं. ठिकठिकाणी यज्ञ होत होते ते यज्ञ मोडले. पांचवी एखाद्या हातानं स्वातंत्र्य दिनानिमित्त आपलं काठीवर महाराज तुम्ही जर अगदी खडोच्या डोंगरावर एखाद्या कोणती पाटीलची बाई डान्स करणारी वगैरे कोणती असं तिला जर तुम्ही आज बोलवलं असं